नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री वामन एस राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, विषय भूगोल। आज आपण इयत्ता 11वी या वर्गाच्या विषय भूगोल यातील प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली या प्रकरणाच्या संदर्भातली चर्चा आपण मागील व्हिडिओमध्ये सुरू केलेली आहे। आपण भू हालचाली या संदर्भामध्ये माहिती अभ्यासत असताना भू हालचालीचे जे 2 प्रकार आहे, एक मंद हालचाली आणि दुसरे आहे शीघ्र हालचाली। यातील आपण दुसऱ्या क्रमांकाची शीघ्र हालचाली जी आहे त्या संदर्भातली एकंदरीत आपण चर्चा करत आहोत आणि मागील तसिकेला शीघ्र हालचालीच्या अंतर्गत भूकंप या संदर्भातली माहिती आपण एकंदरीत अभ्यासलेली आहे। आणि दुसऱ्या क्रमांकाची शीघ्र हालचाल म्हणजे ज्वालामुखी। अत्यंत जलद गतीने या हालचालीचं स्वरूप त्या ठिकाणी स्फोटक गतीने भूपृष्ठाच्या बाह्य भागावरती एकंदरीत निर्माण झालेलं असतं। ज्वालामुखी भूकंपापेक्षाही जास्त शीघ्र गतीने आणि स्फोटक गतीने भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून बाह्य भागाकडे त्या ठिकाणी हा उद्रेक त्या ठिकाणी होत असतो आणि त्यामुळे ज्या ठिकाणी ज्वालामुखीचा स्फोट घडतो तो प्रदेश आणि परिसर त्या ठिकाणी पूर्णतः नष्ट होतो। म्हणजे एक प्रकारे जीवावरणाला आणि वातावरणाला हानिकारक ठरणारी ही शीघ्र स्वरूपातील हालचाल आहे। आणि म्हणून ज्वालामुखी या शीघ्र हालचालीच्या संदर्भातली आपण या ठिकाणी चर्चा करत असताना प्रथमतः ज्वालामुखी म्हणजे काय, तर जेव्हा पृथ्वीच्या अंतरंगातील प्रावरण स्तरातून वायुरूप, द्रवरूप आणि घनरूप पदार्थ भूकवचाला छिद्र पाडून किंवा भ्रंश पाडून स्फोटक गतीने पृथ्वीच्या बाह्य भागावर फेकले जातात, तेव्हा त्यास ज्वालामुखी असं म्हणतात। म्हणजे एक प्रकारे पृथ्वीच्या अंतर्गत भागातली जी शक्ती आहे ती अंतर्गत शक्ती जलद गतीनं भूपृष्ठाच्या बाह्य भागावरती येताना जी ज्वालामुखीच्या रूपाने पृथ्वीच्या बाह्य भागावर फेकली गेलेली असते। एकतर ज्या ठिकाणी भूकवच कमी जाडीचं असेल त्या ठिकाणी भूकवचाला भ्रंश म्हणजे भेगा पडतात किंवा भ्रंश पडतो आणि त्या भ्रंशावाटे किंवा भेगेवाटे अंतर्गत भागातील असणारा तृप्त असा द्रवरूप घटक, वायुरूप घटक आणि घनरूप घटक बाहेर स्फोटक गतीनं फेकला जातो। किंवा भूकवचाला काही ठिकाणी छिद्र पडून त्या छिद्राद्वारे अंतर्गत भागातील घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप पदार्थ स्फोटक गतीने त्या छिद्राद्वारे पृथ्वीच्या बाह्य भागाकडे फेकले जातात। त्या विशिष्ट घटनेला एकंदरीत ज्वालामुखी असं म्हणतात। मग या ज्वालामुखीच्या माध्यमातून जलद गतीने अनेक प्रकारचे बदल भूपृष्ठाच्या अंतरंगामध्ये आणि भूपृष्ठाच्या बाह्य भागावरती प्रामुख्याने घडलेले असतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या अंतरंगातला बदल आणि पृथ्वीच्या बाह्य भागावरती निर्माण झालेल्या भूरूपांचा असणारा आकार यानुसार पृथ्वीच्या बाह्य भागावरती वेगवेगळी भूरूपे निर्माण होतात आणि पृथ्वीच्या अंतरंगातल्या स्तरांमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे बदल जे आहे ते प्रामुख्याने निर्माण होतात। भूगर्भशास्त्रज्ञांना या शीघ्र हालचालींच्या माध्यमातून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती अभ्यासण्याची एक प्रामुख्याने पर्वणी लाभलेली असते। मग ते पृथ्वीच्या अंतरंगातल्या खोलवर भागातून आलेले द्रवरूप पदार्थ, घनरूप पदार्थ आणि वायुरूप पदार्थ यांचं ते निरीक्षण करतात आणि त्यांची घनता मोजून
किंवा त्यांच्या संदर्भातलं वेगवेगळं निरीक्षणं नोंदवून पृथ्वीच्या अंतरंगाचं स्वरूप कशा प्रकारचं असेल, त्या घनतेवरून ते पदार्थ पृथ्वीच्या अंतरंगामध्ये किती खोलीवरती असतील याचा शोध ते घेतात आणि त्या अनुषंगाने ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या नंतर त्या अंतरंगाच्या संदर्भातला भाग जो आहे तो अभ्यासण्याचा प्रयत्न त्यांचा एकंदरीत चाललेला असतो. तर हा शीघ्र स्वरूपातील असणारा हालचालींचा भाग ज्वालामुखीच्या रूपाने किंवा भूकंप आणि ज्वालामुखी या दोन शीघ्र किंवा आकस्मिक घडणाऱ्या हालचाली म्हणून त्यांची जी नोंद जगातल्या वेगवेगळ्या ज्वालामुखी आणि भूकंपाच्या प्रदेशातून जी वारंवार त्या ठिकाणी होताना दिसते, त्यावरून एकंदरीत या ज्वालामुखीच्या उद्रेकाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, तो कशा पद्धतीने पृथ्वीच्या बाह्य भागावरती निर्माण होतो किंवा कशा पद्धतीने त्याचा स्फोट घडतो किंवा तो घडत असताना कालावधी किती प्रकारचा, त्या ठिकाणी किती कालावधी लागतो, अशा वेगवेगळ्या बाबींचा विचार करून ज्वालामुखीच्या उद्रेकानुसार या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कालावधीनुसार प्रकारानुसार उद्रेकानुसार जे प्रकार पाडलेले आहे त्यातील जो पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे केंद्रीय ज्वालामुखी आणि दुसरा आहे भेगीय ज्वालामुखी. मग आता यातला जो केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे काय, तर विशिष्ट केंद्रस्थानकातून म्हणजे भूकवचाला एखाद्या ठिकाणी छिद्र पडतं अंतर्गत शक्तीमुळे. कारण ही अंतर्गत शक्ती पृथ्वीच्या अंतरंगातली पृथ्वीच्या बाह्य भागाकडे जेव्हा येण्याचा प्रयत्न करते आणि ज्या ठिकाणी भूकवचाचा एखादा केंद्र भाग कमकुवत असेल अशा ठिकाणी त्याचा अंतर्गत ऊर्ध्वगामी दिशेनं आघात होऊन त्या ठिकाणी विशिष्ट छिद्र पाडून त्या छिद्राद्वारे स्फोटक गतीने जेव्हा ज्वालामुखीच्या मुखाद्वारे अंतर्गत भागातील पदार्थ स्फोटक गतीनं पृथ्वीच्या बाह्य भागावरती फेकले जातात तेव्हा त्याला केंद्रीय ज्वालामुखी असं म्हटलेलं आहे. विशिष्ट केंद्रीय स्थानापासून त्याची निर्मिती झालेली असते. दुसरा जो आहे भेगीय ज्वालामुखी, जेव्हा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये अंतर्गत शक्तीमुळे भूकवचाला भेग पडते किंवा भ्रंश पडतो आणि त्या भ्रंशावाटे किंवा भेगेद्वारे अंतर्गत भागातील असणारे तप्त द्रवरूप, वायुरूप आणि घनरूप पदार्थ भेगेद्वारे किंवा भ्रंशाद्वारे स्फोटक गतीनं पृथ्वीच्या बाह्य भागावरती फेकले जातात तेव्हा त्या ज्वालामुखीला भेगीय ज्वालामुखी असं म्हटलेलं आहे. म्हणजे केंद्रीय ज्वालामुखी म्हणजे विशिष्ट केंद्रस्थानकातून विशिष्ट छिद्राद्वारे हा ज्वालामुखीचा स्फोट घडतो आणि भेगीय किंवा भ्रंश पडून भेगेद्वारे जो ज्वालामुखीचा स्फोट घडतो त्याला भेगीय उद्रेक किंवा भेगीय ज्वालामुखी असंही एकंदरीत प्रामुख्याने म्हटलं जातं. मग या ज्वालामुखीच्या उद्रेकातून प्रामुख्याने एक वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्याला स्वरूपातला भाग जो आहे तो निदर्शनास येतो आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधीसुद्धा एकंदरीत विचारात घेतला गेलेला आहे. कारण एखाद्या ठिकाणी ज्वालामुखी झाला की पुन्हा काही काळानंतर पुन्हा ज्वालामुखी होतो, काही तासाने किंवा काही वर्षाने त्या ठिकाणी ज्वालामुखीचा स्फोट त्याच ठिकाणी घडतो. तर काही वेळेस पुन्हा वर्षानुवर्ष किंवा काही वर्षापर्यंत काही दशकापर्यंत पुन्हा ज्वालामुखी होत नाही आणि काही ठिकाणी एकदा ज्वालामुखी झाला की पुन्हा होतच नाही. असा जो कालावधीचा भाग जो आहे तो या ठिकाणी विचारात घेऊन ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कालावधीवरून ज्वालामुखीचे मुख्य 3 प्रकार पडतात आणि त्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी आणि मृत ज्वालामुखी असा एकंदरीत 3 प्रकारांमध्ये त्याचा भाग विभागला गेलेला आहे. कारण ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी किती आहे त्यावरती ज्वालामुखीचे प्रकार जे आहे ते एकंदरीत पाडले जातात. आता यातील पहिला जो आहे तो म्हणजे जागृत ज्वालामुखी. आता जागृत ज्वालामुखी म्हणजे काय, जेव्हा एखाद्या ठिकाणी ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी केव्हाही ज्वालामुखीचा स्फोट होतो किंवा वारंवार पुन्हा त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होत राहतो, अशा ज्वालामुखीला जागृत ज्वालामुखी म्हणजे जागा असणारा असा त्याचा अर्थशब्दशः आपल्याला घेता येईल. म्हणजे एखादं भूगर्भातलं असणारं ज्वालामुखीचं केंद्रस्थान हे सातत्याने धगधगतं राहतं आणि अशा धगधगत्या अंतर्गत शक्तीच्या माध्यमातून
वारंवार एखाद्या ठिकाणी ज्वालामुखीचा स्फोट घडतो, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी ज्वालामुखीचे उद्रेक होत राहतात, अशा ज्वालामुखीला जागृत ज्वालामुखी असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे स्ट्रॅम्बोली असेल किंवा काक्राटोवा असेल, असे वेगवेगळे हे ज्वालामुखीचे जागृत ज्वालामुखीचे प्रकार इकडे आपल्याला सांगता येतील. दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे निद्रिस्त ज्वालामुखी. निद्रिस्त म्हणजे झोपलेला. निद्रिस्त म्हणजे एकंदरीत काही काळापर्यंत ज्वालामुखीचा स्फोट होतो. म्हणजे एकदा ज्वालामुखीचा स्फोट झाला की पुन्हा बऱ्याच काळापर्यंत ज्वालामुखीचा स्फोट होत नाही, पण पुन्हा मात्र त्या ठिकाणी ज्वालामुखीचा स्फोट काही कालावधीनंतर झालेला असतो. अशा ज्वालामुखीला निद्रिस्त ज्वालामुखी असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून एक प्रकारे हा एक ज्वालामुखीचा दुसरा प्रकार म्हणून संबोधला जातो. काही ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधीचा भाग काही काळ शांत राहतो आणि पुन्हा तो कार्यान्वित होतो. अशी स्थिती एकंदरीत ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या संदर्भातली झालेली असते. आणि तिसरा जो सांगितलेला आहे मृत ज्वालामुखी किंवा त्याला सुप्त ज्वालामुखी असंही म्हटलेलं आहे. मृत किंवा सुप्त म्हणजे एखाद्या ठिकाणी ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर पुन्हा बऱ्याच वर्षापर्यंत नव्हे, आज तागायत पुन्हा त्या ठिकाणी ज्वालामुखीचा स्फोट झालेला नाही किंवा त्या ठिकाणी पुन्हा ज्वालामुखीचा स्फोट होण्याची शक्यता राहत नाही किंवा आढळत नाही, अशा ज्वालामुखीच्या केंद्रस्थानाला मृत ज्वालामुखी किंवा सुप्त ज्वालामुखी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून एक प्रकारे असाही एक ज्वालामुखीचा प्रकार म्हणजे ज्वालामुखी उद्रेकाच्या कालावधीनुसार हे मुख्य 3 प्रकार, एक जागृत ज्वालामुखी, दुसरा बघितला आपण निद्रिस्त ज्वालामुखी आणि तिसरा बघितला आपण मृत ज्वालामुखी, असे 3 प्रकार हे ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कालावधीचे एकंदरीत प्रामुख्याने आहे. आणि त्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ. आता पदार्थ म्हटल्यानंतर आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असणारे जे घटक आहे, मग ते द्रवरूप असतील, घनरूप स्थितीतले असतील किंवा वायुरूप स्थितीतील असतील, या 3 प्रकारच्या स्वरूपातले जे घटक आहे पृथ्वीच्या अंतरंगातले शक्तीचे, त्यांना पदार्थ म्हटलेलं आहे. तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे 3 प्रकारचे पदार्थ प्रामुख्याने आहे की जे पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीद्वारे पृथ्वीच्या बाह्य भागावरती फेकले जातात, पूर्णतः फेकले जातात आणि ते स्फोटक गतीनं फेकले जातात. तर असे द्रवरूप पदार्थ, दुसरा घनरूप पदार्थ आणि तिसरा आहे वायुरूप पदार्थ. मग घनरूप पदार्थ, द्रवरूप पदार्थ आणि वायुरूप पदार्थ असे जे एकंदरीत आढळतात, त्या बाबतीत जर आपण बघितलं तर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात अतिउष्णतेमुळे म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये हजारो डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे. आपल्याला माहिती आहे 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं. आणि मी तुम्हाला सांगतो आहे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जसं खोलीवरती जाल तसं तापमान वाढत जातं. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये खोलीनुसार तापमानात वाढ होते आणि खोलीनुसार घनतेमध्ये पण वाढ होते. म्हणजे जास्त वजनाचे पदार्थ पृथ्वीच्या गाभा घटकामध्ये जाऊन साचतात. तर सांगायचं तात्पर्य एकच की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, भूपृष्ठाच्या अंतरंगामध्ये अतिउष्णतेमुळे खडक वितळतात. म्हणजे आपण बघतो की आपण लोखंड वितळताना बघतो, परंतु दगड वितळतोय असं जर आपल्याला कोणी म्हटलं तर आपल्याला ते सत्य वाटत नाही. पण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असणारी प्रचंड उष्णता की जी हजारो डिग्री सेल्सिअसची आहे, त्या ठिकाणी खडक वितळले जातात. म्हणजे त्या खडक वितळून जो तप्त असा द्रव घटक तयार होतो त्याला मॅग्मा असं म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये खडक वितळून जो लावा, जो तप्त द्रव घटक तयार होतो त्याला शिलारस म्हणतात. आणि पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असणारे हे सगळे वेगवेगळे धातू खनिजं वितळून त्या ठिकाणी लाव्हारस त्या ठिकाणी तयार होणे. मग पृथ्वीच्या अंतरंगामध्ये खडकाचा वितळलेला भाग, खनिजांचा वितळलेला भाग जो पृथ्वीच्या अंतरंगामध्ये तप्त असा जो आहे त्याला मॅग्मा नावाने संबोधलं गेलेलं आहे. आणि ज्यावेळी हा मॅग्मा ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे भूपृष्ठाच्या बाह्य भागावरती येऊन पसरतो तेव्हा त्याला लाव्हा असं म्हणतात. त्याला लाव्हारस असं आपण त्याला म्हटलेलं आहे. तर हा लाव्हारस द्रव घटकाचा असणारा तप्त पाणी, त्याची हजारो डिग्री सेल्सिअसचे तापमान
त्या ठिकाणी असणारा खडकांचा खनिजांचा वितळलेला तप्त असा द्रव घटक की लावा रसाचं भूपृष्ठाच्या बाह्य भागावरती येऊन संचयन होणे, कालांतराने त्याचे वेगवेगळे भूरूपे तयार होणे, हे म्हणजे द्रव पदार्थ, द्रवरूप पदार्थ म्हणून. मग यामध्ये लावा रसात असणाऱ्या सिलिकाचं प्रमाण किती आहे त्यावरती तो लावारस किती लांबवरती पसरत जाईल हे अवलंबून असतं. सिलिका म्हणजे वाळू. म्हणजे यामध्ये आपल्याला सांगता येईल आम्ल लावा, म्हणजे यामध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त असेल तर तो लावारस घट्ट असतो आणि तो ज्वालामुखीच्या मुखापासून जास्त लांब अंतरापर्यंत पसरत जात नाही. तो ज्वालामुखीच्या मुखाभोवतीच घट्ट असल्यामुळे संचयित होत राहतो, उंच त्याचं संचयन होत राहतं. त्याला आम्ल लावा असं म्हटलेलं आहे. दुसरा आहे अल्कली लावा. अल्कली लावा यामध्ये सिलिकाचं प्रमाण कमी असतं, म्हणजे वाळूचं प्रमाण त्या द्रव घटकात कमी असल्यामुळे तो पातळ असतो आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे तो बाहेर फेकल्यानंतर तो लांब अंतरापर्यंत पसरत जातो आणि लांब अंतरापर्यंत पातळ पसरत गेल्यामुळे असा जो प्रवाही लावारस असतो त्याला अल्कली लाव्हा असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक आम्ल लाव्हा आणि अल्कली लाव्हा, केवळ त्यामध्ये सिलिकाचं प्रमाण कमी जास्त असण्यावरून त्याचे हे दोन प्रकार पडलेले आहे आणि हे द्रव स्वरूपातील द्रवरूप पदार्थ म्हणून ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे बाहेर फेकले जातात. हे एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. दुसरा जो आहे घनरूप पदार्थ, म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील असणारे घनरूप पदार्थ, म्हणजे त्यामध्ये खडकाचे तुकडे, ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे खडकाचे तुकडे, सिलिका, धुलीकण, राख, धूळ, हे सर्व घटक जे ज्वालामुखीच्या स्फोटाद्वारे बाहेर फेकले जातात वातावरणात पृथ्वीच्या बाह्य भागावरती, तेव्हा त्याला आपण घनरूप पदार्थ असं म्हटलेलं आहे. हे कण एकंदरीत तप्त असे असतात आणि ते स्फोटक गतीनं पृथ्वीच्या बाह्य भागाकडे फेकले जातात. त्याला घनरूप पदार्थ असं म्हटलेलं आहे. तिसरा आहे वायुरूप पदार्थ. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळी सर्वात प्रथम वायुरूप घटक पृथ्वीच्या बाह्य भागाकडे स्फोटक गतीनं फेकले गेलेले असतात. मग त्यामध्ये विविध प्रकारची वायू, धुराचे गडद ढग आणि वेगवेगळ्या वायूंचं, पाण्याच्या वाफेचं, तप्त वायूंचं एकंदरीत स्वरूप त्या ठिकाणी आकारमान उष्णतेमुळे वाढलेलं असतं आणि ते स्फोटक गतीनं ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे बाहेर फेकले जाऊन एकंदरीत त्या धुराच्या ढगाच्या आकारावरून त्यास फुलकोबी असंही म्हटलं जातं. विविध वायू बाहेर फेकले जातात. हे एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आणि जेव्हा ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे असे विविध प्रकारचे पदार्थ, द्रवरूप, घनरूप आणि वायुरूप, हे पदार्थ जेव्हा पृथ्वीच्या बाह्य भागाकडे स्फोटक गतीनं फेकले जातात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या भूरूपांची निर्मिती झालेली असते आणि ती वेगवेगळी भूरूपे जी आहे त्या संदर्भातली माहिती आपण नंतरच्या तासिकेत अभ्यासूया. धन्यवाद.